आता बातमी आहे फडणवीस सरकारच्या खातेवाटपासंदर्भातली मोठी बातमी समोर येतेय। या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत असून फडणवीस सरकारच्या खातेवाटपासंदर्भातली माहिती समोर येते। मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला मात्र अजून खातेवाटप झालेली नाहीये। मात्र पुढच्या 24 तासांमध्ये खातेवाटप होणार असल्याचं समजतंय। पुढच्या 24 तासांमध्ये खातेवाटपावर शिक्कामोर्तब होणार। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती आहे? जर प्रामुख्याने बघितलं असेल तर मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, मात्र खाते वाटप आहे ते अद्यापही बाकी आहे। मात्र येत्या 24 तासांमध्ये आहे ते खाते वाटप होताना पाहायला मिळेल। जर यामध्ये जर बघितलं तर भाजपकडे आहे ते गृह खातं आहे ते भाजपकडेच राहणार आहे। महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा ही भाजपच्या ताब्यात असतील तर राष्ट्रवादीकडे जर बघितलं असेल तर अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे जाताना पाहायला मिळणार। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे ते नगर विकास आणि त्याचबरोबर गृहनिर्माण खातं जे भाजपकडे होतं ते खातं मात्र आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जाताना पाहायला मिळणार। तर राज्य उत्पादन शुल्काचं जे खातं आहे जे शिंदेकडे होतं ते राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे ती आहे आणि येत्या 24 तासांमध्ये आहे ते खाते वाटप होताना पाहायला मिळणार। गणेश, आधी जर आपण पाहिलं तर अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडे जाणार नसल्याची चर्चा होती आणि त्याचमुळे कुठेतरी अजित पवार नाराज असल्याची माहिती होती। दरम्यान आता आपण असं सांगितले की अर्थ खातं राष्ट्रवादीकडे जाऊ शकतं, काय माहिती आहे? नक्कीच ज्या पद्धतीने शिवसेनेकडून आहे ते गृह खात्याची मागणी करण्यात येत होती त्यामुळेच अर्थ खातं देखील आहे ते भाजप घेईल अशी चर्चा सुरू झाली होती। मात्र आता नगर विकास खातं आहे जे अगोदर एकनाथ शिंदे यांच्याकडेच होतं तेच खातं त्यांच्याकडे राहील। तर अर्थ खातं जे अजित पवारांकडे होतं ते पुन्हा त्यांच्याकडे राहील, कारण की अजित पवारांकडून देखील आपल्याकडे चांगली खाती राहावी यासाठी प्रामुख्याने मागणी पाहायला मिळत होती। जे 2019च्या मध्ये जे राष्ट्रवादीकडे जी खाती होती तीच खाती प्रामुख्याने राहतील। त्यातील 1 ते 2 खात्यांमध्ये आहे ते अदलाबदल करताना पाहायला मिळते। विशेष करून एक खातं एकनाथ शिंदे यांना जास्त दिलं जातं त्यामध्ये गृहनिर्माण खातं, कारण की हे प्रामुख्याने महत्वाचं खातं आहे। ते गृहनिर्माण खातं भाजपकडे होतं मात्र यावेळेस आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल। तर राज्य उत्पादन शुल्क जे खातं शिवसेनेकडे होतं ते राष्ट्रवादीकडे जाताना पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।